राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे. नमो शेतकरी योजना सांगितलं की आपण राज्य सरकार केंद्र सरकारप्रमाणे नमो शेतकरी योजनेत पण शेतकऱ्यांना पैसे देऊ. शेतकऱ्यांना पैशाची गरज कधी असते? पेरणीच्या वेळेस. आता पेरणीची वेळ आहे, अजून पाऊस पडला नाही. तुमचा 8वा हप्ता 25 मार्च 26 ला पडलाय. आता पीएम किसानचा 23 हप्ता पडतो, 20 तारखेला पडला बहुतेक. आपले राज्य सरकारचे पैसे कधी देणार? अहो राज्य सरकारचं बोलावं मामा. पेरणी थांबवायची का तोपर्यंत? मग शेतकऱ्यांनी पाऊस लांबलाय म्हणून तुम्ही मदत लांबवली का? नमो शेतकरी महासन्मान योजना, आता शेतकऱ्यांना पेरणीच्या वेळेस गरज असते पैशाची. भाई कधी देणार पैसे? म्हणजे तुम्हाला बाकीच्या गोष्टीसाठी पैसे आहेत, पण आता पेरणीला सगळ्यात अडचणीत शेतकरी पेरणीच्या वेळेस असतो. हप्ता कधी पडणार हे आपण सांगितलं पाहिजे. आणि पेरणीच्या आधी शेतकऱ्यांना पैसे कसे मिळतील जास्त त्यासाठी सरकारनं प्रयत्न. खूप म्हणजे सगळे सदस्यांच्या भावना किंवा प्रश्न शेतीविषयी चांगले असतात, परंतु आपण जे जे काय प्रश्न मांडले, आपल्याला माहित आहे की माझा हा शेतकरी हा अडचणीत आहे. माझ्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला कुठेतरी मदत केली पाहिजे. राज्य सरकार तर मदत अनेक गोष्टीमध्ये राज्य सरकार मदत करते, अनेक बाबतीमध्ये मदत करते, अनेक योजनेच्या माध्यमातून मदत करते. तुम्ही पीएम किसानचं आपल्या सगळ्यांना माहित आहे की या योजने पीएम किसान सन्मान योजनेच्या निधीच्या बाबतीमध्ये आणि नमो आपली राज्याचे नमो शेतकरी ही महासन्मान योजनेच्या बाबतीमध्ये आतापर्यंत आपल्याला माहिती आहे की प्रति हप्ता 2,000 रुपयाप्रमाणे वर्षामध्ये आपण 6,000 रुपये असे आपण 3 हप्ते सगळ्यांना देतो. आणि आपण जर केंद्राचा अध्यक्ष महोदय जर विचार केला, केंद्राचा जर विचार केला, साधारणतः 23 हप्त्यामध्ये केंद्र सरकारने साधारणतः 1,16,00,000 शेतकऱ्यांना एकूण आतापर्यंत 42,900 कोटी रुपयाची मदत ही केंद्राच्या या योजनेतून निर्माण झालेली आहे. आणि आपल्या राज्याचा जर विचार केला, ठीक आहे, अजून आपल्याला 1-2 आपल्याला काही गोष्टीमध्ये मदत करता आली नाही, तरी आपल्याला आपण सगळ्या विचार करून साधारणतः आपण 8 हप्ते आतापर्यंत आपल्याला 8 हप्त्यामध्ये साधारणतः राज्य सरकारने माझ्या ह्या योजनेबंद शेतकऱ्यांना 14,816 कोटी रुपयाची एवढी रक्कम शेतकऱ्यांना मदत आपण केलेली आहे. आणि शेवटी मदत म्हणजे काय, आपण शेतकऱ्यावरती उपकार करत नाही. शेवटी शेतकरी हा आपल्याला माहिती आहे की आपला राज्यामध्ये आपला शेतकरी हा केंद्रबिंदू आपला हा मेन घटक आहे. शेवटी या शेतकऱ्याला मदत करणं, शेतकऱ्याला सहकार्य करणं, अडचणीच्या काळामध्ये, दुःखाच्या काळामध्ये या शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहणं हे शेवटी राज्य सरकारचं काम आहे. त्यातनं हा एक विकास, शाश्वत विकास होणार आहे असा आजच्या या अभियानाचा एक उद्देश आहे. आणि या निमित्तानं मला एक आपल्या सगळ्यांना सांगायला हरकत नाही की या राज्याचा कृषी मंत्री म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना हा कालच त्याचा GR निघालेला आहे. साधारणतः या राज्यामधल्या 92,36,000 शेतकऱ्यांना याचा उद्या त्यांना तो साधारणतः मंगळवारी किंवा बुधवारी, मंगळवारी शक्यतो तो कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आपण ऑनलाईन त्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे जमा हे निश्चित प्रकारे करतोय. साधारणतः 1,932 कोटी आणि 32,72,00,000 रुपयेचा निधी वितरण मंगळवारी किंवा बुधवारी होणार. त्याचा निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्यांना हा एक थोड्या का प्रमाणामध्ये लाभ हा निश्चित प्रकारे होणार आहे. प्रकारे यामध्ये बदल करू. यामध्ये काय बदल करणं गरजेचं आहे. यामध्ये बदल केल्यानंतर कुठल्या गोष्टीमध्ये माझ्या शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल तो मुख्यमंत्री आणि उपसमितीला त्यामध्ये निर्णय घेऊन निश्चित प्रकारे या राज्याचे मुख्यमंत्री या बाबतीमध्ये सकारात्मक आहेत. आणि आपल्याला परत तुम्ही उद्या म्हणसाल की मुख्यमंत्री म्हटले होते की 30 जून पूर्वी कर्जमाफी दिली जाईल. ही गोष्ट बरोबर आहे. उद्या 30 जून आहे, परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज आपलं हे अधिवेशन चालू आहे. आपण पुरवणी मागण्यावरती चर्चा करतोय आणि पुरवणी मागण्यामध्येच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये जी रक्कम आहे या बाबतीमध्ये आपण इथं चर्चा केल्यानंतर ह्याला मंजुरी दिल्यानंतर आपण राज्यपाल महोदयांच्या सहीला हे आपल्याला कर्जमाफीच्या त्यांची जी आपली योजना आहे ती त्यांच्या सही राज्यपाल महोदयांच्या सहीसाठी जाईल. आणि राज्यपाल महोदयांची सही झाल्यानंतर साधारणतः 5 जुलैच्या नंतर ह्या कर्जमाफीची रक्कम ही माझ्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अदा केली जाईल. हे पण आपल्या सगळ्या सदस्यांना, आपल्या सर्वांना या बाबतीमध्ये मी सूचित निश्चित प्रकारे करतो.
खरं तर मी अध्यक्ष महोदय, मला कधी कधी शेवटी सुरुवात तर केली पाहिजे. सुरुवात केल्यानंतर वडेट्टीवार साहेब त्यातनं आपल्याला काय अडचणी आहेत, त्यातनं शेवटी वडेट्टीवार साहेब 100% तुम्हाला पण शेतकऱ्यांची काळजी आहे, आम्हाला पण शेतकऱ्याची काळजी आहे. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, एकनाथजी शिंदे साहेब आहेत, सुनेत्रावहिनी पवार आहेत. का हो, त्यांना का दुःख? शेतकऱ्यांना जर कर्जमाफी ज्यादा रक्कम गेली त्यांना काय दुःख आहे, की त्यांना कमी रक्कम गेली त्यांना काय आनंद आहे? ती पण शेवटी शेतकऱ्या, तुम्ही ऐकून घ्या जरा, ऐकून घ्या. त्यामुळं त्यांना पण आम्हाला पण इथं बसलेल्यांना पंकजा ताई सकट सगळ्यांना शेतकऱ्यांची काळजी आहे हो. त्यामुळं असं असं काय होईल विनाकारण असं एखाद्या वेळेस भ्रम केला जातो, तुम्हालाच काळजी आहे आणि आम्हाला काळजी नाही. अरे आम्ही पण शेतकऱ्याची लेकरं आहोत हो. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. या राज्यातील माझ्या अडचणीला शेतकऱ्याला मदत करणं, कर्जमाफियांच्या पाठीमागे उभा राहणं हे आमच्या सगळ्यांचं कर्तव्य. त्याप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री हे निर्णय घेत आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. हे पण आजच्या कार्य ह्याच्यामुळे तुम्हाला पुरवणी मागण्याची मला सांगतो. खरं तर सदस्यांनी अनेक चांगले मुद्दे मांडले. मी तुम्हाला सगळ्यांचीच उत्तरं वगैरे आज करणं सावरकर ओझरतं, परंतु त्या बाबतीमध्ये मी तुम्हाला एवढंच सांगेल, ज्या सदस्यांनी जे चांगले मुद्दे मांडले त्यामुळे त्या सगळ्या मुद्द्याची आम्ही निश्चित प्रकारे सगळ्यांची नोंद घेतलेली आहे आणि नोंद घेऊन त्या बाबतीमध्ये त्यातनं काय गोष्टीचा आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे करतोय. आपल्या सगळ्यांना माहित आहे की मगाशी आमच्या सुधीर भाऊंनी कृषी समृद्धी योजनेच्या बाबतीमध्ये खूप चांगलं मांडलं की आपल्या सगळ्यांना माहित आहे की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये विकास पायाभूत सुविधा किंवा एक शेतकऱ्यांचा विकास झाला, शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे. त्यासाठी या राज्य सरकारने कृषी समृद्धी योजना ही आणलेली आहे आणि साधारणतः त्यांचं म्हणणं बरोबर आहे की 5,000 कोटीची आपण घोषणा केलेली आहे. इथं घोषणा केल्यानंतर आपण फक्त ह्या वर्षी 2,000 कोटीची तरतूद केली आहे. भाऊ, मी आपल्या माध्यमातून सगळ्या शेतकरी बांधवांना सांगतो, नक्की जरी 2,000 कोटीची आज आपण आपल्या या पुरवणी मागण्यामध्ये आपण जर पूर्वी बजेटला आपण 2,000 कोटी जरी रक्कम घेतली असली, येणाऱ्या डिसेंबरमध्ये पुरवण्या मागण्यामध्ये सगळी गरज पाहून परत 3,000 साधारणतः 5,000 कोटीची या कृषी समृद्धीला ही तरतूद केली जाईल. हे पण आपल्या माध्यमातून भाऊ मी तुम्हाला सांगतो. भाऊ, तुम्ही वाहनांच्या बाबतीमध्ये सांगितलं, ही गोष्ट खरी आहे की कृषी विभागामध्ये अनेक आता योजना आहेत. अनेक योजना करताना कृषी विभागाचे जे तालुक्याचे कृषी अधिकारी असतात त्यांना गाडी असणं हे गरजेचं आहे. आपण BDOला गाडी देतो, आपण तहसीलदारला गाडी देतो, आपण इतरांना गाडी देतो, पण आपल्याला कृषी विभागाला गाडीची सोय नाहीये. या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आपण त्या बाबतीमध्ये काय करता येईल आणि त्यामुळे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना कशी आपल्याला गाडी उपलब्ध करून देता येईल तो देण्याचा प्रयत्न भाऊ निश्चित प्रकारे करू. त्यानंतर आमचे जयंत पाटील साहेबांनी आता आलेत म्हणाले तुमचा उल्लेख केला पाहिजे. पाटील साहेब, तुम्ही कर्जमाफीच्या तुम्ही खरं आता उत्तर माझं ते होऊन गेलं कर्जमाफीच्या बाबतीमध्ये, तरी अजून तुमच्या काय सूचना असतील तर निश्चित प्रकारे आपण हे करू. थोडा तुम्हाला पाटील साहेब तुम्हाला उशीर होतोय, थोडा म्हणजे तुम्ही यायला इथं उशीर झाला, तुम्हाला थोडा उशीर झाला जयंत पाटील साहेब. त्यामुळे मगाशी ते उत्तर मी बऱ्याचशा गोष्टीचं दिलेलं आहे. दुसरं आपल्याला वडेट्टीवार साहेब मगाशी सदस्यांनी सांगितलं की कोल्हापूर कशाला नाही, मागच्या वर्षी वडेट्टीवार साहेब सुधीर भाऊ नेहमी खरे बोलतात, ते आकड्यावर बोलतात. मग त्यांचा